मर्सिडीज प्रकरणावरून वाद सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर एक वेगळा आरोप केलाय। मर्सिडीजचं माहिती नाहीये, पण तिकिटासाठी पैसे घेतले जायचे असं शिरसाट म्हणतायत। तर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी नीलम गोऱ्हेंचं समर्थन केलंय, बघूया। नीलमताईंनी काय दिलं नाही दिलं त्याच्याबद्दलची मला माहीत नाही, परंतु गेल्या विधानसभेच्या वेळेला अनेक जे त्यांचे उमेदवार होते त्यांनी पैसे देऊन आम्ही तिकीट घेतल्याचं जाहीरसुद्धा केलेलं आहे। आणि म्हणून इतर पक्षातले असलेल्या अनेकांना त्यांनी पैसे घेतले, तिकीट दिलेले आहेत। माझ्या जिल्ह्यापर्यंत मर्यादित जर पाहिलं असेल तुम्ही तर वैजापूरचं तिकीट तसंच आहे, कन्नड या पैठणचं तिकीट तसं दिलं, सिल्लोडचं तिकीट तसं दिलेलं आहे, माझ्या पश्चिम मतदारसंघामध्ये तसंच तिकीट दिलं। म्हणजे पूर्वी हे कार्यकर्त्याला तिकीट देत होते, परंतु आता जे पैसे देईल त्याला तिकीट ही त्यांची भूमिका होती। म्हणूनच जनतेने त्यांना नाकारलं आणि जे असलेलं त्यांचं संख्याबळ आहे ते 20वर येऊन ठेपलेलं आहे। कारण हे घडल्याशिवाय नीलमताई असा आरोप करणार नाही। आपल्या बाबतीत कसा अनुभव आला? माझ्या बाबतीत असा कोणता अनुभव आला नाही, कारण माझ्याकडे असली मागणी करायचं कुणा धाडस नाही। काय एवढ्या मर्सिडीज गेल्या असतील तर काय नक्की काय काळा बाजार झालाय, काय झालंय मर्सिडीज? आता ते उद्धव साहेबांनाच माहित, आपण काय सांगू।